कालच्या ठाणे महापालिकेच्या महासभेमध्ये जो एक विषय गाजला तो म्हणजे दिव्याजवळील बुलेट ट्रेनच्या कामामुळे दिवा शहर पाण्यामध्ये डुबू शकतं किंवा अनेक ठिकाणी पाणी साचू शकतं. या संदर्भात काय सांगाल? आता तुम्हाला तर माहीत आहे की गेले अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे ठाणे महापालिकेत. तर त्यांना अशी जर तिथे महासभेत विषय काढायचा होता तर त्यांनी तशा प्रकारचं नियोजन करायला पाहिजे होते. एका काल परवा माती भरणी झालेली नाही आहे. काल परवा झाली का? नाही झालेली आहे. तर जर ही कल्पना गेले 1 वर्षापासून जर असेल तर त्यांनी तसं नियोजन करायला पाहिजे होतं. तर तसं नियोजन न करता का बुलेट एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पाने खूप काय बदल होणार आहे. 2 राज्यांमध्ये खूप बदल होणार आहे आणि अशा वेळेला कुठेतरी आपलं काहीतरी बोलायचं आपण आणि हायलाईट होण्यासाठी काहीतरी विषय काढायचा. त्या गोष्टीला काय अर्थ नाही. म्हणजे तुमची सत्ता आहे, तुम्ही काय करू शकत होतात. आणि गेले अनेक दिवस बघताय तुम्ही दिवा डुबतोय. चाळींमध्ये 4-4, 6-6 दिवस पाणी निघत नाही आहे. म्हणजे याचं नालेसफाई झाली नाही. आणि तर नालेसफाई झाली नाही म्हणून दिव्या शहरामध्ये वेगवेगळ्या परिसरामध्ये पाणी नक्की दिवा शहर बुडेल असं तुम्हाला वाटतं का? साहेब, दिवा शहर तर सगळ्या बाजूनी त्याला खाडी होती आणि छोट्या छोटे नाले म्हणजे चल्या आम्ही बोलायचो त्या भाषेमध्ये. तर त्या अशी छोट्या छोट्या खाड्या असल्यामुळे कधी गावात पाणी भरायचं नाही जास्त. आणि ह्या आत्ता काही वर्षामध्ये त्या पूर्णपणे चल्या किंवा खाड्या बुजून मग त्याच्यावर चाळी आणि बिल्डिंग बांधल्यामुळे ते हे असं पितळ उघडं पडतं आहे. त्याच्यामुळे नालेसफाईचं पितळ उघड पडलेलं आहे. कुठलंही नालेसफाई नीट झालेली नाही आणि मग ते पाप कोणावर तरी मग कोणाच्या तरी माथे फोडायचं. मग चला बुलेट ट्रेनला पुढे केलं. म्हणजे हे आपलं स्वतःचं पाप. आपल्याला काय कर्तृत्व नाही, आपण काय करू शकलो नाही, तर मग ते बुलेट ट्रेनच्या माथ्यावर फोडायचं. हे असे यांचे उद्योग जे अनेक वर्षापासून चालू आहेत इकडे. म्हणजे थोडक्यात असं समजायचं का की जवळजवळ 1.5-2 वर्षापासून बुलेट ट्रेनचं काम चालू असून लोकप्रतिनिधींच्या ते नजरेत पडत असूनही ते डोळे झाक करत होते आणि आता हा विषय उचलला? साहजिकच आहे ना सर. गेल्या 2.5-3 वर्षापासून बुलेट ट्रेनचं काम इथे चालू आहे आणि बुलेट ट्रेनचं ज्या पद्धतीने काम चालू आहे पर्यावरणाला म्हणजे साधून म्हणजे पर्यावरणाची कोणती हानी नाही होणार याची दक्षता घेऊन ते काम चालू आहे. कमीत कमी आपल्या परिसरात तरीसुद्धा तशा प्रकारे काम चालू आहे. एक भाजप पदाधिकारी म्हणून काय सांगाल तुम्ही? म्हणजे बघा, ह्या ज्या शिवसेनेचे जे इतके वर्ष सत्तेवर आहेत, महापालिकेत सत्ता आहेत, सगळ्या मोठ्या पदांवर यांनी उपभोग घेतलेला असताना दिव्याला यांना काय काम करायला जमलेलं नाही आणि त्याच्यामुळे काहीतरी कुठलं तरी खुचपटं काढायची आणि कोणाच्या तरी माथी फोडायची. हाच यांचा उद्योग राहिलेला आहे. दिवा शहरात आजकाल पहिल्याच पावसामुळं बऱ्याच ठिकाणी खड्डे पाहावयास मिळतात. असा विषय कानावरती आला आहे, काय सांगाल? ना बघा, बऱ्याच ठिकाणी म्हणजे का आता तुम्हाला तर माहिती आहे जे खड्डे बुजले जातात ते तर 4 दिवसापुरतेच असतात. त्याच्यानंतर परत गेले मागल्या. कारण डांबर हा प्रकार वापरतच नाही. काळं तेल वापरून हे केलेलंच असतं. ठेकेदाराची आणि यांची सर्व समन्वय समिती असल्यासारखी आहे सगळी. धन्यवाद.